मराठी पाट्यांसाठी मुंबई पालिकेनं कठोर निर्णय घेतलाय। दुकानांवर मराठी भाषेत पाटी लावण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय। यानंतर दुकानांवर मराठी पाटी नसल्यास दुकानं बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे। याबाबत दुकानांची झाडाझडती सुरू होणार असून नोटीस बजावणं, सक्त निर्देश देण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे। शिवसेना आणि मनसेनं मराठी पाट्यांसाठी घेतलेल्या भूमिकेचा हा मोठा विजय आहे असं सध्या म्हटलं जातंय। मुंबई महापालिकेनं यापूर्वी अनेक दुकानांवर कारवाई करत दंडाची रक्कम वसूल केली। मात्र आता पुन्हा एकदा या मोहिमेला जोर दिला जातोय। मराठी पाटी नसलेल्या दुकानांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जातोय। दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास थेट दुकानं बंद करण्याचा इशारा आता मुंबई महापालिकेनं दिलाय। आजपासूनच ही विशेष झाडाझडती मोहीम राबवली जाते। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांना नोटीस बजावली जाणार आहे। मुंबईत अद्याप लाखो दुकानांवर केवळ इंग्रजी पाट्या झळकत असल्याचं समोर आलंय। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च 2022ला दुकानं, आस्थापनं आणि कार्यालयांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला। याआधी 2018च्या निर्णयानुसार 10 किंवा 10पेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणं बंधनकारक होतं। मात्र नव्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणं बंधनकारक करण्यात आले। राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या दुकानं आणि आस्थापना विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। मात्र वारंवार सूचना देऊनही मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केला जातोय आणि याबाबत विधी समितीत उपस्थित झालेल्या हरकतींच्या मुद्द्यांवर बोलताना शिवसेनेच्या सोनम जामसुदकर यांनी देखील मराठी पाट्यांबाबत कारवाई करण्यासाठी परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी केली। यावेळी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची कारवाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देश विधी समिती अध्यक्षा दक्षा कारकर यांनी प्रशासनाला दिले। विक्री आणि वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी विभाग स्तरावर 24 जणांची टीम कार्यरत असल्याची माहिती सुद्धा यांनी दिली आहे। मुंबईत बघितलं तर 9 लाख दुकानं, आस्थापनं, खासगी सरकारी कार्यालय, कंपन्या आहेत आणि यातील 1,58,000 दुकानांची तपासणी पालिकेनं केली आहे। मात्र अजूनही लाखो दुकानांवर इंग्रजी पाटीच झळकत असल्याचं चित्र दिसते। काही ठिकाणी इंग्रजी नाव मोठ्या ठळक अक्षरात तर मराठी अगदी लहान आकारात दर्शवण्यात आले आणि हीच जी बाब आहे ती खपवून घेतली जाणार नाही। मराठी ठळक अक्षरात असणं गरजेचं असल्याचं पालिकेकडून ठणकावण्यात आले। मुंबई महापालिकेने दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आता 1 महिन्याची मुदत दिली आहे। या कालावधीत मराठी पाटी लावली नाही तर थेट दुकानं बंद केली जाणार आहेत। नियम जर मोडला तर प्रति कामगार 2000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। मराठी भाषेतील जे नाव असेल ते पाटीवर सर्वात आधी आणि ठळक अक्षरात असणं बंधनकारक आहे। मराठी अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांपेक्षा तो लहान नसावा याची काळजी सुद्धा घेतली जाणार आहे। मराठी अनिवार्यकरणासोबतच पाणी बिल थकबाकीदारांना थकबाकी भरण्याचा इशारा देण्यात आलाय। वेळेत बिल न भरल्यास पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे। मालमत्ता कर थकवणाऱ्यांना सुद्धा नोटीस बजावली जाणार आहे। थकबाकी जर भरली नाही तर मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। तर प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक आणि वितरण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते। आता या सगळ्यांमधल्या गुन्ह्यांमध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी 5000, दुसऱ्यांदा गुन्हा झाला तर 10000 आणि तिसऱ्यांदा जर झाला तर 25,000 रुपयांचा दंड आणि कारावासाची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। विधी समितीत मराठी पाटी अनिवार्य करण्याचा जो घेतलेला निर्णय आहे तो स्वागतार्ह आहे। शिवसेनेनं यासाठी अगदी पहिल्यापासून पाठपुरावा केला। मात्र नुसता निर्णय न घेता त्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे आणि ती अंमलबजावणी तितक्या कठोरतेनं झाली पाहिजे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असं शिवसेनेच्या पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलंय। मराठी भाषेचा सन्मान फक्त भाषणांमध्ये नको तर तो मुंबईच्या रस्त्यांवरील फलकांवर दिसला पाहिजे। मराठीला डावलणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा विधी समिती सदस्यांकडून सुद्धा देण्यात आलाय। त्यामुळे आता या पालिकेच्या डेडलाईनमध्ये सर्व दुकानांवर मराठी पाट्या दिसणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।